क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला महायुती शासनात विकासाप्रती उदासीनता आमदार शशिकांत शिंदे। राज्यातील महायुती शासनाने कष्टकऱ्यांच्या समस्यांना मोठा वाव दिला असून अद्यापही कष्टकार व कृषी जगताच्या समस्या अनंत वाढल्या आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढायला लागल्या आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी ही कष्टकऱ्यांची प्रलंबित मागणी हे महायुती शासन पूर्ण करू शकले नाही। म्हणून या महायुती शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात आगामी 15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे महाविकास आघाडीच्या भव्य महामोर्चा आयोजन करण्यात आला आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। स्थानीय शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या महायुती शासनाचे वाभाडे काढले। ते म्हणाले की प्रत्येक जिल्ह्याच्या कास्तकारी व कृषी क्षेत्राचे अनेक प्रश्न प्रलंबित असून बेरोजगारीचे उच्चांक गाठला आहे। सरकारच्या जिल्ह्याच्या सर्वकष विकासावर लक्ष नसून रुग्णालयात औषधांचा ठणठणाट झाला आहे। महागाई बेरोजगारीने उच्चांक गाठल्यामुळे जनतेत या महायुती सरकारप्रती तीव्र रोष व्यक्त होत आहे। राज्यात शासकीय भरती झाली नसून युवक युवतींमध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तरुण आंदोलन करण्यासाठी पुढे धजावत असून शासनाचे अधिकारी सरकारच्या दडपखाली काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्ते विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। अकोला जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी व कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहन देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आगामी जिल्हा परिषद मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी आपण अगत्याने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। आमदार शिंदे पुढे म्हणाले की सरकारने कामगारांचा कामाचे तास 12 केले आहेत। यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार असून या 12 तास प्रणालीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचा अवमान होत असून राज्यघटनेने कामगारांना 8 तासाच्या कामाची मुभा दिली आहे। सरकारच्या या बेताल 12 तासाच्या धोरणामुळे सर्वत्र बेरोजगारी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची व्यापक जनसंपर्क करीत ताकद वाढवून व्यापक जन अभियान साकार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी दिले आहे। या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री व पक्षाचे विदर्भ प्रभारी राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्रामदादा गावंडे, महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष श्याम बाबू अवस्थी, प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, जिल्हा निरीक्षक पांडुरंग ठाकरे, महानगर निरीक्षक गणेश राय, जिल्हा समन्वयक दिलीप आसरे, जिल्हा महासचिव आनंद पिंटू वानखेडे, महानगर कार्याध्यक्ष देवानंद टाले आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी एक आज बैठक आयोजित केली। प्रभारी म्हणून आदरणीय राजेंद्र शिंदे साहेब आहेत, गुलाबरावजी गावंडे आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते इथं आहेत। आम्ही या असलेल्या आजच्या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुका ताकदीने पक्षाच्या माध्यमातून लढायच्या। कार्यकर्ता अशा प्रकारच्या निवडणुका कधी लागतील हे आम्हाला माहित नाही, परंतु निवडणुकीची तयारी करण्याच्या संदर्भात आजची बैठक आम्ही आयोजित केली। खरं म्हटलं तर पक्ष विभाजन झाल्यानंतर पक्षाची बांधणी करणं आणि पक्ष परत उभा करणं फार गरजेचं आहे। अनेक नेते सोडून गेलेले आहेत, परंतु ज्येष्ठांचा आणि त्याचबरोबर तरुण सहकार्य आहेत, अध्यक्ष आहेत, या सर्वांच्या माध्यमातून एक आत्मविश्वास निर्माण करून आम्ही पक्ष चालवण्याच्या संदर्भात भूमिका या व्यक्त केलेल्या आहे। मग नगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका असतील, आम्ही प्रभारी म्हणून शिंदे साहेब आहेत। मी एवढंच सांगितलेलं आहे की जिल्हा स्तरावर लगेच बैठका घ्या, महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करून कसे निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीने निवडणुकीला समोर आधी निवडणुकीला आम्ही तयारी करण्याच्या आजची बैठक आहे। परत एकदा मोठा एक मोर्चा
जिल्ह्याच्या फार मोठ्या प्रश्न जे आहेत काही, त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्नाचा 15 तारखेला आम्ही नाशिकला महामोर्चा काढलेला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये अकोला असेल, या ठिकाणच्या असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, अनेक शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न सगळे घेऊन आम्ही राज्याचा मोर्चा जो काढलेला आहे. त्यामध्ये आजच्या ह्या बैठकीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सूचना आलेल्या आहेत त्या घेऊन आम्ही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडून आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक मोर्चा काढायचा आहे जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भात. ही तारीख त्यावेळेला ठरवली, त्यावेळेला एक परत अकोल्यामध्ये जनआंदोलन मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतोय, जेणेकरून या सरकारचं जो दुर्लक्ष या अकोल्याच्या विकासासाठी आहे. अगदी म्हणजे आपल्याकडं महाविद्यालय या ठिकाणी झालेलं आहे, परंतु तिथं अजूनही रुग्णसेवा नाही. मोठं रुग्णालय झालं तरी तिथं रुग्णसेवाला नाही. नदीजोड प्रकल्प असेल, अनेक प्रश्न जे आहेत, सोयाबीन त्या भावाच्या बाबतीमध्ये आहेत, कापूसाच्या आयात दराच्या बाबतीमध्ये आहेत, अनेक प्रश्न जे आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू. अशा प्रकारचा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मोठा मोर्चा निघेल. जनतेमध्ये एक सुप्त प्रकारची आज भावना आहे. जशी इतर राष्ट्रामध्ये क्रांती झाली तशी भारतामध्ये क्रांती होत असताना अकोल्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये रोष आहे. मी आज बैठकीत बघितलं की महिला भगिनींपासून अनेक लोकांची उपस्थिती ही आम्हाला निश्चितपणाने उत्साह देणार. या ठिकाणी येऊन पक्ष संघटनेच्या संदर्भातली मागणी आणि पक्षाच्या निवडणुकीला समोर जाण्याची वेळ येते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.